BA तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऑनलाईन लेक्चरमध्ये मी स्वागत करतो। आणि यापूर्वी वर्गामध्ये प्रत्यक्षपणे अभ्यासक्रम सुरू झालेला होता, तरी देखील जे विद्यार्थी गैरहजर होते किंवा अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नव्याने परत एकदा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करत आहोत। यामागील उद्देश हाच की जे विद्यार्थी गैरहजर होते त्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची ओळख व्हावी आणि त्यांनाही या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल, हाच यामागचा उद्देश। आणि या सत्रातील तर आपल्या विद्यापीठाने जो काही नव्या अध्यापनाचा भाग स्वीकारला आहे तो भाग म्हणजे CBCS पॅटर्न, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम। या अभ्यासक्रम पद्धतीतील आपला जो पेपर आहे तो पेपर म्हणजे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। या अभ्यासक्रमाची ओळख आज आपण आजच्या तासामध्ये करून घेणार आहोत। तरी आणि उद्याच्या तासापासून प्रत्यक्षपणे आपण अभ्यासक्रम सुरू करणार आहोत। तर या BA तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या 5व्या सत्रामध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेपर क्रमांक 1 हा विद्यापीठाने निर्धारित करून दिलेला आहे। या पेपरचं स्वरूप कसं आहे आणि यातील रचना चॅप्टर वाईज स्ट्रक्चर कसं आहे पेपरचं, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। तर पेपरचं नाव आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। या सत्रामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। त्या प्रकरणांचा जी रूपरेषा विद्यापीठाने तयार केली आहे त्या रूपरेषेचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या आर्थिक विकासाच्या संकल्पना आहेत, जे निर्देशक आहेत, त्या संकल्पनांची ओळख करून देणे, मानवी विकासाचे जे वेगवेगळे निर्देशक आहेत त्या निर्देशकांची विश्लेषण करणं, वर्णन करणं आणि ते विद्यार्थ्यांना माहीत करून देणे। त्याचबरोबर ज्या विकसनशील आणि विकसित देश आहेत त्या देशांची वैशिष्ट्ये काय आहेत, to explain the characteristics of developing and developed countries। आणि शेवटचा जो उद्देश विद्यापीठाने ठरवलेला आहे त्यामध्ये भारताची जी आर्थिक विकासाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेचे विश्लेषण करणे, या 3-4 उद्देशांना समोर ठेवून विद्यापीठाने हा अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे। हा अभ्यासक्रम भविष्य काळात आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा असताना आपल्याला दिसून येतो। तसेच हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा समाविष्ट असलेला आपल्याला दिसून येतो। तर या अभ्यासक्रमाची ओळख आजच्या तासामध्ये आपण करून घेऊ। आपल्याला या सत्रामध्ये एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करावायचा आहे। त्यामधील पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ। या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 मुद्द्यांचा विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। यामध्ये पहिला जो मुद्दा आहे 1.1 तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीनिंग, डेफिनेशन अँड इंडिकेटर्स। म्हणजे आर्थिक विकासाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि आर्थिक विकासाचे जे काही वेगवेगळे निर्देशक आहेत या निर्देशकांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ
इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा भाग वेगळा आहे, इकॉनॉमिक ग्रोथ ही एक संकल्पना जी आहे, या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. या आर्थिक वृद्धीचा म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ मिनिंग, डेफिनेशन अँड इंडिकेटर्स, म्हणजे आर्थिक वृद्धीचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि त्याचे जे काही इंडिकेटर्स आहेत, निर्देशक आहेत, या निर्देशकांचा अभ्यास आपल्याला 1.2 या मुद्द्यांतर्गत करायचा आहे. आणि पहिल्या प्रकरणातला तिसरा आणि शेवटचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे आर्थिक विकासाची गरज आणि त्याचे महत्व काय आहे, आर्थिक विकासातील जी भूमिका आहे, जे महत्व आहे, या महत्वाचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. यासाठी विद्यापीठाने आपल्याला एकूण 10 तास 10 लेक्चर्स अलॉट केलेले आहेत, वाटून दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज हे या प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला 2.1 मध्ये कन्सेप्ट ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे विकसित आणि विकसनशील देश, या ज्या संकल्पना आहेत, ज्या की दोन वेगवेगळ्या देशांचं विकासाची जी पातळी आहे, ती पातळी या संकल्पनांच्या आधारे दर्शवण्यात येते, ठरवण्यात येते. या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे विकसित देशाची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. आणि त्यानंतर जे दुसरा मुद्दा आहे, तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे विकसनशील देशाची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे करायचा आहे. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक, डेमोग्राफिक, टेक्नॉलॉजिकल, सोशल अँड पॉलिटिकल या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला विकसनशील देशांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करावायचा आहे. आणि दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे इंडिया ॲज ॲन इमर्जिंग इकॉनॉमी, म्हणजे भारत एक उदयोन्मुखी अर्थव्यवस्था, एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताची काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, या संदर्भामध्ये या मुद्द्यांतर्गत आपल्याला अभ्यास करावायचा आहे. प्रकरण क्रमांक 3 जे आहे, हे तिसरं प्रकरण कॉन्स्ट्रेंट्स टू द डेव्हलपमेंट प्रोसेस, म्हणजे विकासाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेअंतर्गत कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणते घटक आहेत, कोणते सिद्धांत आहेत, या अंतर्गत किंवा या घटकांच्या अंतर्गत आपल्याला प्रकरण क्रमांक 3 चा अभ्यास करायचा आहे. यामध्ये जर आपण प्रकरणाच्या मुद्द्यांचा जर विचार केला, तर आपल्याला हे प्रकरण थोडंसं सैद्धांतिक स्वरूपाचं, थेरॉटिकल असताना आपल्याला दिसून येतं. यामध्ये तिसऱ्या प्रकरणातला पहिला जो मुद्दा आहे, तो आहे व्हिसियस सायकल ऑफ पॉवर्टी, म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र. व्हिसियस म्हणजे दुष्टचक्र, सायकल चक्र, आणि पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याचा दुष्टचक्राचा अभ्यास या आपल्या तिसऱ्या प्रकरणातील पहिल्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. दुसरा जो मुद्दा आहे, तो आहे कॅपिटल कॉन्स्टंट्स, भांडवलाच्या संदर्भातील जे काही घटक आहेत, त्या घटकांचा आपल्याला 3.2 या मुद्द्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याबरोबरच नंतरचा जो मुद्दा आहे, तो आहे टेक्नॉलॉजिकल कॉन्स्टंट्स, तंत्रज्ञानात्मक जे घटक आहेत, जे भाग आहेत, या भागांच्या आधारे आपल्याला डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, विकासाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सोशल कल्चरल, म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक, पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, राजकीय आणि प्रशासकीय, आणि शेवटचा जो मुद्दा आहे, तो आहे एक्सटर्नल बॅटलनेस. या 6 मुद्द्यांच्या आधारे प्रकरण क्रमांक 3 चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या सत्रातील शेवटचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण आहे ह्युमन रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट,
मानवी संसाधन आणि आर्थिक विकासाची प्रक्रिया या प्रकरणामध्ये सर्वसामान्यपणे मानवी भांडवलाच्या संदर्भातील जी भूमिका आहे, मानवी भांडवल विकासाच्या दृष्टिकोनातून का महत्वाचं आहे, या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे रोल ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे आर्थिक विकासातील मानवी संसाधनांची भूमिका काय आहे. आज आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की मानवाशिवाय कोणतीही प्रक्रिया ही पूर्ण होत नाही. भांडवलाच्या प्रक्रियेतील श्रम म्हणजेच पर्यायी मनुष्य हा महत्वाचा घटक आहे. या घटकाचं आर्थिक विकासामध्ये काय योगदान आहे, ते मानवी भांडवल कशा पद्धतीचं असलं पाहिजे तर त्याचा आर्थिक विकासाला जास्तीत जास्त लाभ होईल, या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड इंडिया, म्हणजे मानव विकास निर्देशांक या निर्देशांकामध्ये मानव विकासाच्या संदर्भात किंवा एखाद्या देशाच्या विकासाच्या संदर्भामध्ये तीन निर्देशकांचा 3 इंडिकेटरचा उपयोग करण्यात येतो. ते म्हणजे पहिला आहे लाईफ एक्सपेक्टन्सी, नंतर लिटरसी रेट आणि पर कॅपिटा इन्कम. म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादी व्यक्ती ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस ती किती काळ जगेल. दुसरा जो घटक आहे तो आहे लिटरसी रेट, एखाद्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे. आणि तिसरा आहे पर कॅपिटा इन्कम, म्हणजे दरडोई उत्पन्न. या 3 घटकांच्या आधारे मानवाच्या एखाद्या देशाचा विकास मोजण्यात येतो. या संदर्भात भारताची स्थिती काय आहे, भारताची व्हॅल्यू काय आहे, मागच्या काही दशकांमध्ये किंवा वर्षांमध्ये भारताची या संदर्भातील जी परफॉर्मन्स आहे, जी कामगिरी आहे, या कामगिरीचाही आपण अभ्यास करू. आणि शेवटच्या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स, म्हणजे भौतिक गुणवत्ता जीवन निर्देशांक. या निर्देशांकामध्ये 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, म्हणजे लिंगभाव विकास निर्देशांक, लिंग समानता निर्देशांक आणि दारिद्र्याचं एक बहुआयामी निर्देशांक. हे जे घटक आहेत, प्रकरण क्रमांक 4 जवळजवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशाशी खूप जवळजवळ 99% मिळत जुळत आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती या संकल्पनांचा अभ्यास होतो आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून या संकल्पना अतिशय महत्वाच्या ठरतात. या दृष्टिकोनातून आपल्याला या सत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. या कोविडच्या परिस्थितीमध्ये, लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण ऑनलाईन वर्ग सुरू केल्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासला जॉईन व्हावं. याचं वेळापत्रक मी ग्रुपवर दिलेलं आहे. काही बदल झाले ते वेळापत्रकामध्ये, ते वेळापत्रक सुद्धा मी आपल्याला ऑनलाईन पुरवलेलं आहे. तर त्या वेळेनुसार आपल्याला त्या वेळापत्रकामध्येच लिंकही दिलेली आहे. त्या वेळापत्रकानुसार आपण तासाच्या वेळेस, ज्या दिवशी आपला तास आहे त्या तासाच्या वेळेस ऑनलाईन उपस्थित राहावं ही सर्वांना सूचना देतो. आणि आज या ठिकाणी थांबू. उद्याच्या म्हणजे नंतरच्या तासामध्ये आपण मिनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ या 2 संकल्पनांचा अभ्यास करू, त्याची व्याख्या पाहू आणि दोन्हीचे मध्ये काय फरक आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ या दोन्ही संकल्पनेमध्ये काय फरक आहे याचाही आपण अभ्यास करू. तर या ठिकाणी थांबू. कोणाला काही शंका आहे का?